नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेती चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व येऊन की व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. कारण की मित्रांनो, शेती संबंधित मला पीक संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओला नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जराही नाही मिळत तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या व्हिडिओच्या नमो शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी पुढच्या हप्त्याचा आणि PM किसान सध्या पुढच्या हप्त्याचा दोन्ही योजनेचा हा महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा स्पष्ट केलेलं जात आहे. PM किसानचा 20वा हप्ता किती तारखेला आणि नमो शेतकऱ्याचं कंतर केलं ना आणि दोन्ही हप्ते येण्याकरता काय करावं लागणार आणि हे दोन्ही हप्ते एकत्र दोन्ही कांदे राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून कोणती तारीख जाहीर झालेली आहे का या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार. PM किसान आणि नमो शेतकरीच्या योजनेसंदर्भात बदल केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरीमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून शेतीवर पीक संदर्भात अशीच नवनवीन नक्की लाईक करा, शेअर करणे जाणून तर सुरुवात करेल. तर सरकारने कोणती जो बदल केलेला आहे आणि कोणती न बदल केलेला आहे व्हिडिओच्या शेवटी बघूपैकी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे काही तुमचा पैसे किती येणार आहे, किती कोणत्या तारखेला येणार आणि हे संपूर्ण सर्वप्रथम शेतकऱ्यांना किसान कार्ड म्हणजे तुमचं फार्मर ID आणि फार्मर ID काढून घेतल्यानंतर तुम्ही फार्मर ID काढले असेल तर तुम्हाला 10 ते 15 दिवसाचा वेळ आहे आणि तुम्ही लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्यायचा आहे आणि किसान कार्ड लगेच काढून घ्या. आणि CSC केंद्रावर काढलेलं असेल तर लवकर तुमच्या पोस्टाच्या माध्यमातून तुमचं फार्मर ID तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचे आधार कार्ड ते फार्मर ID या पाहिलं जातं. आणि हे पहिले फार्मर ID काढून घ्यायचं. फार्मर ID काढल्यानंतर तुमचं दुसरं काम करायचं आहे, दुसरं आधार लिंक बँक खात्याला लिंक करायचं आहे आणि आधार लिंक बँकेला लिंक नसेल तर शासनाचे कोणतेही पेमेंट तुमच्या खात्यामध्ये येणार नाही हे मात्र स्पष्टपणे तुमची लक्षात घ्या. आणि तिसरं काम करायचं आहे की लँड सेलिंग आणि लँडचं प्रीम नो असेल तर रजिस्टर करून घ्यायचं आहे. आणि तुमचं तहसील कार्यालय म्हणा आणि तालुका कृषी अधिकारी जे काही आहे तर ते तुम्ही एका ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम जो नो आहे तो तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचा आहे. आणि तुमचं जर जे काम करायचं आहे दुसरं PM किसानचे KYC करून घ्यायचं आहे. तुम्ही PM किसानचं KYC अजूनपर्यंत केलं नसेल तर PM किसानचं KYC नमोचा तुमचा पुढचा हप्ता येणार नाही आहे. आणि तुमचा पुढचा प्रश्न आहे की PM किसानचं KYC केलेलं आहे आणि नमो शेतकरीची वेगळी KYC करायला लागेल का. तर हे तुम्ही जर PM किसानची KYC केली असेल तर तुम्ही नमो शेतकरीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. PM किसानचं लाभार्थी हे राज्य सरकारचे नमो शेतकऱ्याला पात्र केलेलं आहे आणि तर तुम्हाला दुसरी योजनेची KYC करत नाही. तर हे मात्र 4 कामे करायचे आहे. आणि आता बदल करण्यात आलेला आहे की आता PM किसान आणि नमो शेतकरीचा जे काही पीक आहे आणि तालुक्यासाठी अधिकाऱ्याने निवडण्यात आलेलं आहे आणि तुमचे सर्व नमोचे दोन्ही करून घ्यायचं आहे. आणि साईडवर जाऊन तुम्ही त्यांचा नंबर घेऊन त्यांचा कॉन्टॅक्ट करून तुम्ही PM किसानचा आणि नमो शेतकरीचा जे काही आहे ते सॉल्व करू शकता. आणि पुढचा प्रश्न आहे की दादा PM किसानचा आणि नमो हप्ता एकत्रच राहणार का. आणि हो, नमो 20वा हप्ता आहे 2 हप्त्याचे एकत्र खात्यामध्ये येणार आहेत. आणि तुमचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की राज्य सरकारनं सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या निधी वाढीबाबत जे काही केलेलं आहे तर ते नमो शेतकरी अंतर्गत 6,000 रुपये 9,000 रुपये असं पुढचा 3,000 रुपये असे वाढवून देण्याचं असं मिळून वार्षिक वाढ झालेलं आहे. आणि नाही अद्यापर्यंतही राज्य सरकारचं जे काही निधीचं वाढीबाबत केलेलं आहे तर ते नमोचा 3चा येणार आहे ते फक्त 2,000 येणार आहे. PM किसान जे काही आहे ते 3,000 रुपये वाढवून देणार आहे. नमो शेतकरी 2,000 असे मिळून 4,000 ते 9,000 रुपये असे मिळणार आहेत तुमच्या खात्यामध्ये तर येऊ शकतात. तर तुम्हाला PM किसानांचे 20 हप्त्याचे आणि नमो शेतकरीचे 4थ्या हप्त्याचे जे काही 2 हप्त्याचे एकूण 4,000 रुपये कोणत्या तारखेला येणार आणि कोणत्या तारखेला नाही येणार तर सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की हप्ते जे काही तारखेबद्दल कोणते अपडेट केलेलं आहे. आणि परंतु 22 जून किंवा 25 जूनपर्यंत जे काही 25 जूनपर्यंत PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000 असे मिळून 4,000 रुपये हे आमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे येण्याची शक्यता आहे. आणि अद्यापर्यंत कोणतीही शासनाने तारीख जाहीर केलेली नाही, जाहीरसुद्धा केलेली नाही. तर शासनाच्या माध्यमातून काही जाहीर केली त्यावेळी तुमचा PMKisan.in या संकेतस्थळावर तुमचं तारीख असेल तर त्या तारखेला शासन केलेली नाही आहे. तर तुम्हाला त्या तारीखच्या टायमाला तुम्ही जायचं आहे. तर तुम्ही गेल्यानंतर PM किसान आणि नमो शेतकरीचे जे काही बदल केलेले आहे PM किसानचा हप्ता येण्याकरता कोणती कामे करायची आहे आणि ते सांगितलं. आणि तुम्ही त्यामध्ये पैसे कसे येणार आणि कशा
करायला फार्मर आय डी लगेच काढून घ्या. आणि नमो आणि PM किसानचा निधी वाढीबाबत जे काही पुढे जाऊन करण्यात आलेलं आहे का पावसाळी अधिवेशन आहे आणि सरकार म्हणत होतं 12,000 ऐवजी 15,000 रुपये देणार, तरतूद झाल्याशिवाय हे वाढीव येणार नाही. तर मित्रांनो व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या जय महाराष्ट्र.